नमस्कार. मी सुधा कौटणकर, श्री रवळनाथ चरणी नतमस्तक होऊन आताच आम्ही रवळनाथ चरणी श्रीफळ ठेवून प्रचाराला सातार्ड्या गावात शुभारंभ केलेला आहे. प्रथम सांगायचं म्हणजे मी सर्वसामान्य घराण्यात जन्माला आलेलो असून माझी सर्वसामान्य जनतेशी नाळ जुळलेली आहे. तुम्ही बघत असाल तर युवा वर्ग संपूर्ण आमच्या पाठीमागे आहे. प्रत्येक युवाच्या मनात हे आहे की सुधाभाई आपला पाहिजेच आम्हाला. तसंच माझे दुसरे उमेदवार जे शेखर मांजरेकर त्यांचा पण तसाच प्रचार चालू आहे. तेव्हा प्रत्येकाच्या मनामनात आणि प्रत्येकाच्या विचारात हे आहे की सुधा कौठणकर आणि शेखर मांजरेकर यांना आम्ही प्रचंड मताने निवडून देणार. मी जास्त काही बोलणार नाही. बोलणार ते निवडणुकीच्या नंतर विकास माध्यमातूनच बोलणार आहे. विकास जास्तीत जास्त कसा करता येईल त्याचाच मी विचार करेन. मी एकच तुम्हाला सांगतो, मी दुसऱ्याबद्दल काहीच बोलणार नाही, कारण दुसऱ्याने काय केलंय काय नाही ते जनतेला माहिती आहे. आता जनतेच्या मनात फक्त एवढंच आहे की आपण बदल करायचा आहे आणि आपल्याला या विकासात्मक गोष्टी करायच्या आहेत ज्या झालेल्या नाहीत, गेल्या काही वर्षात झालेल्या नाहीत, त्या सगळ्या आम्हाला पूर्ण करून घ्यायच्या आहेत अशी प्रत्येक जणाची भावना आहे. की आम्ही म्हणणं असं आहे की लोकांचं तू एक तळमळीचा कार्यकर्ता आहेस आणि सर्वसामान्यात तू आवडतोस. मी स्वतः या सातारा पंचक्रोशीत दशक्रोशीत कौठणी गावात वस्तीला आहे. त्याच्यामुळे मी कायमस्वरूपी ह्या 10 गावात फिरतच असतो, कारण माझं वास्तव्य जे आहे कौठणी गावात आहे. हे सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे. त्याच्यामुळे लोकांची सहानुभूती नक्कीच मला आहे आणि ती लोकांच्या तुम्हाला उपस्थितीवरून दिसत आहे. मी जास्त बोलत नाही. मी तुम्हाला परत एकदा सांगतो, मी फक्त विकासाच्या मुद्द्यावरच ही निवडणूक लढवणार आहे. नमस्कार. मी ज्ञानदीप राहुळ, भाजप कार्यकर्ता. मी पण इच्छुक होतो जिल्हा परिषदेसाठी, पण ज्यावेळी महायुती तर्फे की असा निर्णय घेतला गेला की ह्या ज्या दोन्ही सीट आहेत त्या शिवसेनेला देण्यात आल्या, त्यानंतर मी युती धर्म पाळून सुधाभाईंना माझ्यातर्फे तसे माझे जे सर्व कार्यकर्ते आहेत या सगळ्यांचं सहकार्य करण्याचं त्यांना मी वचन दिलेलं आहे आणि ते वचन मी पाळणार आहे. आणि आमच्या दोन्ही सीट या भरघोस मताने येणार आहे, तरी पण आम्हाला लीड वाढवायची आहे. याच्यासाठी आमचा प्रयत्न आहे. आमच्या ऑलरेडी दोन्ही सीट आणि अरुण तळवण्याचे जे सदस्य आहेत त्या भाजपचे उमेदवार त्यांची पण सीट भरघोस मताने महायुतीचे तिन्ही यांचे भरघोस मताने येणार आहे. याच्याबद्दल तीळ मात्र शंका नाही. आम्हाला फक्त लीड वाढवायची आहे. त्याच्यासाठी आम्ही आज मंदिरामध्ये प्रथम नागरिक पण आमच्यासाठी उपस्थित होते. पक्ष बाजूला ठेवून प्रथम नागरिक म्हणून आणि सरपंच आणि इथले गावकर मंडळी पण, म्हणजे ती मंडळी गावकर ह्याच्यात मोडतात त्यामुळे ते स्वतः उपस्थित होते. तसेच ग्रामपंचायत सदस्य मॅडम पण आमच्या सोबत आहेत. माजी सरपंच सुमन कौठणकर आहेत, संतोष गोवेकर आहेत. सदैव आम्हाला पहिल्या दिवसापासून अगदी जोरदार साथ त्यांची आहे. तसेच मला वाटतं ज्ञानदीप राहुळ, तसेच आमचे सिद्धू केरकर बीजेपीचे, रामदास सातार्डेकर, तसेच किरण प्रभू, तसेच आमचे घाडी साहेब, तसेच मला वाटतं सर्वांचीच काही नावं घेऊ शकत नाही, सर्व शिलेदार आमच्या सोबत आहेत. बीजेपी आमच्या सोबत आहे. आणि दुसरी गोष्ट सांगतो, जे आता राहिलेलं ते बंडखोर, ते प्रचार करतायत की आम्हाला पक्षानेच दिले, पण ते बंडखोर आहेत. हे सगळं पेपरमध्ये न्यूज माध्यमातून आव्हान एवढंच करेल, यांच्या भूलतापांना आणि धनशक्तीला तुम्ही बळी पडू नका आणि तुम्ही विकासाला महत्व द्या आणि आम्हाला प्रचंड बहुमताने निवडून द्या दोन्ही उमेदवारांना. डायरेक्ट इकडे बघून बोला. नमस्कार, मी शेखर शशिकांत मांजरेकर. आत्ताच आम्ही श्री रवळनाथाचा आशीर्वाद घेऊन प्रचाराला सुरुवात केली आहे. मी यापूर्वी पंचायत समितीचं सदस्यपद भोगलं आहे आणि त्या काळात या भागातील विविध विकास कामांना चालना दिलीत. आणि आता या पंचायत समिती निवडणुकीसाठी लोकांच्या इच्छेनुसार लोकांनी मागणी केली की तुम्ही पुन्हा एकदा प्रयत्न, मधील 2 काळात महिला आरक्षण असल्यामुळे मी पंचायत समितीचं आरक्षण लढू शकलो नाही. आता पुरुष आरक्षण म्हटल्यामुळे लोकांच्या आग्रहास्तव मी या निवडणुकीला उभा आहे. माझे याच्या मी सांगू इच्छितो की आज केंद्रात आणि राज्यात महायुतीची सत्ता आहे आणि येणारा जिल्हा, आपल्या जिल्ह्यात येणारा निधी जास्तीत जास्त प्रमाणात आपल्या मतदारसंघात खेचून आणून जी रखडलेली विकास कामे आहेत ती कामे पूर्ण करणार
एवढं आणि लोकांची इच्छा पूर्ण करा एवढंच मी या निवडणुकीत सांगू शकतो.